हाय फ्रेंड्स, मी सागर सूर्यवंशी आणि वेलकम बॅक टू माय न्यू यूट्यूब चॅनल. आणि त्याचं नाव आहे, सगळ्याला एक्साइटमेंट झाली असेल सागरच्या यूट्यूबचं नाव काय आहे. तर माझ्या यूट्यूबचं नाव आहे सागर की दुनिया. आज नवीन काहीतरी आपण ट्राय करतो, ते बघू शकता. आज आपण ब्लॉग बनवणार आहे पालखीचा. चला बाय. ब्लॉगचं नाव सांगितल्यावर मी निघलो गाडीला किक मारून डायरेक्ट पालखीला. तुम्ही बघू शकता आपली किक आणि निघलो. गाडी चालत असताना मध्येच आला खड्डा. तुम्ही बघू शकता, पडणारच होतं तेवढ्यात सलीमने आवरलं. मग पालखी असल्यामुळं जागोजागी हे बघू शकता तुम्ही सगळं हे खेळणे हे. पण तुफान गर्दी होती आज. तुम्ही बघू शकता फुल गर्दी होती आज. फायनली पोचलो निगडी गावठणमध्ये. गाडीनं उतरल्यावर आम्ही गेलो ज्या क्षणाची वाट बघतोय आपण, तो म्हणजे कपाळाला टिळा लावतात. अतिशय त्या कपाळाच्या टिळ्याने एकदम छान लुक येतो. आणि वारकरी ही मुलगी बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर त्यांनी विठ्ठलाची मूर्ती काढलेली आहे तिच्या हाताला. मी पण माझ्या कपाळाला गंध लावून जातो. रामकृष्ण हरी. एकदम सुंदर चेहऱ्यावरचे हावभाव बघू शकता. एकदम चांगलं वाटत होतं. वर्षातनं एकदा येतो आणि एकदम वेगळा लुक. टिका लावल्यावर कपाळावर वेगळाच लुक पण येतो आणि शोभा म्हणजे चेहऱ्याची स्माईलच वेगळी. टिक्का लावला आणि हा टिक्का लावल्यावर जरा वेगळंच फिलिंग होतं. बघू शकता गर्दी. निगडीमध्ये आलोय पूजांचं येते दरवर्षीप्रमाणे यावर्षी बघू शकता गर्दी वगैरे. निगडी गावठाणात आल्यावर दरवर्षीप्रमाणे इथं जेवण दिलं जातं. आणि त्यानंतर गेलो आम्ही वारकऱ्यांच्या मेळाव्यात. त्यांच्यासोबतही आनंद मी लुटला. त्यांच्या वारीमध्ये सामील होऊन तुम्ही बघू शकता महिला फुगड्या खेळतानाचा आनंद. आणि बरोबर पुलाच्या बॅक साईडला ही विठ्ठल रुक्माईची डेकोरेशन. लहान मुलं पण भक्तिमय झाले होते. आणि ही गर्दी बघू शकता, अतिशय वेगळं रूप असतं. मागं बघू शकता सर्व वारकरी एकदम शिस्तबद्ध पद्धतीने वारीला पायी चालवते. अतिशय अविस्मरणीय क्षण हा कॅप्चर झाला आहे कॅमेरा. हळूहळू वारी आपापल्या सर्वकडे तुकाराम महाराजांचा जयघोष आणि वारी. हा आनंद कधीच पैशाने विकत घेता येत नाही. एकदम छान अतिशय भक्तिमय वातावरणात सर्वजण. त्यानंतर आमचे मित्र निळेभाऊ चकले सामाजिक कार्यकर्त्यांनी दिसले आणि त्यांचे सामाजिक काम बघून मी पण सामाजिक कार्यात उतरलो. सर्व वारकऱ्यांना आपण पाणी वाटपाचं काम केलं. निळेशभाऊ अतिशय चांगलं काम करतात. पुढे पाणी वाटून झालं. निलेश भाऊ पुढे पाणी वाटता हे पण सुख एकदम वेगळंच होतं. निलेश भाऊ अतिशय चांगलं काम करतात पाणी वाटप. तुम्ही बघू शकता पाणी वाटप करून झाल्यानंतर आम्ही पुढं पाणी वाटप झाल्यानंतर निलेश भाऊची रजा घेतली आणि आम्ही पुढे निघलो आमच्या मेन कामासाठी. ते काम म्हणजे आम्हाला घ्यायचं होतं पालखीचं दर्शन. पुढे आल्यावर सर्व मेडिकल कॉलेजमधले मुली डॉक्टर वारकऱ्यांना मोफत औषधोपचार करत होते. चांगला उपक्रम होता. पुढे मी पण टाळगाळ्यात घालून टाळ वाजू लागलो. हा वेगळाच क्षण होता. त्यानंतर गळ्यात ढोलकी घालून मी पण
त्या आनंदात रमून गेलो. पुढं आल्यावर आम्ही भक्तिमय गाण्यात रमून गेलो. मला हा मोह आवडला नाही म्हणून मी पण या वारकऱ्यांसोबत या गाण्यावर रमून गेलो. भक्तिमय वातावरणात रंगून गेल्यानंतर मी आलो दत्तवाडी. दत्तवाडीमध्ये होते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. महाराजांना अभिवादन केलं. नाही, मनाचं वेगळीच ऊर्जा आली. अभिवादन केल्यानंतर घरात बसले मित्र भेटले. मल्लिक, राहुल, मोया सगळे भेटले आणि त्यांच्याकडून घेतलं पालखीचे अपडेट. पालखी कुठे आहे कुठं नाही. फायनली पालखी समोर आम्ही आलो आणि डोळ्याचं पारणंच फेटलं. अतिशय भक्तिमय वातावरण, अतिशय गर्दीच्या वातावरणात पालखीचं दर्शन आम्ही घेतलं आणि पालखीचं जोरदार स्वागत दत्तवाडीमध्ये झालं. तुम्ही बघू शकता. सर्वांच्या मुखी एकच नाव होतं, तुकाराम महाराज की जय. सर्वजण हा अविस्मरणीय क्षण आपापल्या कॅमेऱ्यात कॅप्चर करत होते. सर्वांच्या मुखी नाव होतं. जसजशी पालखी पुढे चालली, एवढी गर्दी असताना देखील आमचे मित्र सलीम यांची पालखीच्या दर्शनासाठीची धडपड तुम्ही बघू शकता. आणि फायनली सलीम यांनी पालखीचं दर्शन घेतलंच आणि पालखी हळूहळू मार्गस्थ झाली. पुढे आल्यानंतर आमच्या रक्षणासाठी असलेले महाराष्ट्र पोलीस, त्यांना जय महाराष्ट्र. दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आणि महाप्रसाद घेण्यासाठीची धडपड तुम्ही बघू शकता. फायनली आम्हाला भेटली खुर्ची. महाप्रसाद अतिशय सुंदर आणि अतिशय चविष्ट होता. घरी जाताना शेवटी भेटला आमचा जिवलग मित्र गण्या. व्हिडिओ कसा वाटला लाईक, कमेंट, शेअर करा.